हॅलो एव्हरीबडी, कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल. 10वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि सध्या एकच विषय मनामध्ये चालू आहे, तो म्हणजे काय? मराठीला एवढे पडले, हिंदीला एवढे पडले, सायन्सला एवढे पडले, मॅथला एवढे पडले आणि आता मला टोटल पर्सेंटेज किती पडतील, हाच जर तुमच्या मनामध्ये विचार असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा की प्रत्येक विषयाला एक्सपेक्टेड किती मार्क पडणार आहेत तुम्हाला. तुमच्या कमेंट सहित मला नक्की सांगा. आणि हा रिझल्ट डेट कधी लागणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे, पण त्याच्या आधी कमेंट करायला विसरू नका. ज्या विद्यार्थ्याचे ॲक्युरेट मार्क असतील, रिझल्ट लागल्याच्या नंतर ज्याचे मार्क ॲक्युरेट भरतील ना, म्हणजे मागे पुढे थोडेसे भरतील, त्याला आपण एक्साइटिंग प्राइजेस सुद्धा देणार आहोत. बरोबर आहे. चला तर आता आपण आहेत सध्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेच्या वेबसाईटवर. आता तुम्ही म्हणसाल सर एक्सपेक्टेड डेट का खरंच ऑफिशियल डेट आलेली आहे का? तर नाही. आता मी तुम्हाला सांगतो की नेमकं डेट कोणती असणार आहे. याच्यासाठी मी तुम्हाला घेऊन जातो आहे आपल्या दुसऱ्या वेबसाईटवर. एक्सपेक्टेड डेट काय असणार आहे आणि ही एक्सपेक्टेड डेट मी कशाच्या जोरावर तुम्हाला सांगतोय हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. पण मला माहिती आहे आतापर्यंत तुम्ही कमेंट केलेली असणार तुमचे ड्रीम पर्सेंटेज आणि तुम्हाला किती पर्सेंटेज येतील असं वाटतंय. बरोबर आहे. बघा, आता आपल्याला काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती. साम टीव्ही न्यूजने ही बातमी दाखवली होती. बोर्डाचा निकाल लवकरच, 10वी-12वी परीक्षेचा निकाल लवकरच. एका शॉर्टच्या माध्यमातून ही न्यूज आली होती. 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल लवकरच लागणार आहे. 15 मे ला 12वीचा निकाल लागणार आहे. काय म्हणता इथं? 15 मे ला 12वीचा निकाल लागणार आहे. तर 5 ते 10 जून दरम्यान 10वीचा निकाल लागणार आहे. बघा, आता नेमकं हे असं का की जून मध्ये किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये का रिझल्ट लागू शकतो? कारण त्याचं कारण आहे गेल्या वर्षीपासून आपला जो 10वी नंतर ऑनलाईन ऍडमिशन ज्या 11वीसाठी होतात त्या ऑनलाईन पद्धतीने होतात आणि त्या जवळपास सप्टेंबर पर्यंत चालतात. म्हणजे जवळपास 3 महिने ते ऍडमिशन प्रोसेस चालतात आणि या ऍडमिशन प्रोसेसला जास्तीत जास्त वेळ देता यावा म्हणून बोर्डानं लवकरात लवकर पेपर तपासणीला जोर दिलेला आहे. आणि दरवर्षी पेपर तपासणी करता जे शिक्षक मंडळ असतात ते संप करत असतात की आम्हाला वेतन वाढ द्या किंवा अमकं थमकं वेगवेगळे कारण देत असतात. मात्र यावेळी असं कोणतंही आंदोलन झालेलं नाही आणि बोर्डानं जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका तपासलेल्या सुद्धा आहेत. आणि काही दिवसापूर्वी एक न्यूज सुद्धा मी बघितली होती. ती न्यूज बघा, तुम्हाला इथं लक्षात येत असेल, SSC किंवा HSC विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रे व स्थलांतर प्रमाणपत्राच्या पुरवठ्यासाठी निविदा सूचना जाहीर करणे. म्हणजे काय? तर प्रिंटिंग साठी जे टेंडर देतात ते टेंडर सुद्धा दिलेला आहे. याचा अर्थ पूर्णपणे डाटा तयार झालेला आहे. आता तो डाटा प्रिंटिंग साठी जात आहे आणि प्रिंटिंग साठी जात आहे याचा अर्थ आपला रिझल्ट लवकरच लागणार आहे. तर एक्सपेक्टेड डेट जरी 12वीची साम टीव्हीनं ही 15 मे दिलेली असेल तर मला वाटतंय 10वीचा रिझल्ट हा 15 मेला तर 12वीचा रिझल्ट हा 5 ते 10 मेच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्या 10वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत. रिझल्टची तुम्ही सगळेजण वाट पाहत आहात. मात्र रिझल्ट नंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या सगळ्यांना क्लास 11th मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, गेली 2 महिने 3 महिने तुम्ही आमच्यासोबत शिकलात, आमच्यासोबत छान बॉन्डिंग झाली मित्र हो, आम्ही तुमचा हात आजही सोडणार नाहीत. आणि आम्हाला खूप सगळे कमेंट्स आले, खूप सारे मेसेजेस आले आणि त्याच्यामुळं आम्ही तुमच्यासाठी स्वराज्य बॅच घेऊन येत आहेत. ज्या बॅचमध्ये तुम्हाला 11वी पूर्णपणे शिकवली जाईल. त्याच्यासोबतच तुम्ही JEE नीटची तयारी करत असाल तर JEE नीटचा पाया पण तुम्हाला शिकवला जाईल महाराष्ट्र बोर्डाच्या माध्यमातून. आणि स्पेशली MSTCT तयारी आम्ही या बॅचमध्ये करून घेणार आहोत. हे सगळे धुरंधर सर, राम सर, मी, प्रणिता मॅम, आर्यन सर, हे सगळेच्या सगळे जे तुम्हाला 10वी मध्ये पण शिकवायला होते तेच तुम्हाला 11वीला शिकवायला असणार आहेत. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, हे काही 9वी-10वीचे टीचर्स नाहीत बरं का, हे सगळे 11वी-12वीच्या चान्सचे टीचर आहेत. आणि 10वी हे आपलं सबसिडरी टीचर होतं. आता खरी आपली स्पर्धा सुरू झाली आहे. स्वराज्य ही बॅच आहे. इथं 1 एप्रिलला दाखवलं होतं, मात्र आम्ही ठरवलं नाही, पोरांना थोडंसं सुट्ट्या द्यायला पाहिजेत आणि म्हणून ही बॅच आम्ही आता 15 तारखेपासून सुरुवात करणार आहोत. 15 एप्रिल पासून कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल, तर नक्की तुम्ही ती बॅच परचेस करू शकता. बघा, फक्त 1999 रुपयांची ही बॅचची प्राइस आहे. तसं तर फ्रीज ठेवायची होती, पण तुम्हाला पण माहिती आहे फ्रीला जास्त आहे ना. त्याच्यामुळे बऱ्याच ज्या वेळेला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या आम्ही कम्पेअर केल्या प्राइजेस, त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की 4000 आहेत, 4500 आहेत, 3000 आहेत, 6000 आहेत. आम्ही ठरवलं
की विद्यार्थ्यांना परवडावी, विद्यार्थ्यांना घेता यावी आणि 11वीचा अभ्यास करता यावा, याच्यासाठी याची फीस फक्त 1999 ठेवलेली आहे. लिमिटेड टाइमसाठी ही ऑफर आहे. त्याच्यानंतर ही ऑफर 4000 मला है ना 999 होणार आहे, म्हणजे 5000 होणार आहे. जर असे काही विद्यार्थी ज्यांना असं वाटतं की आपण जेई नीट करावं है ना, त्या जेई नीट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर स्पेशल बॅचेस आहेत. जर तुम्हाला असं वाटतंय की सर आम्ही स्पेशली जेई करावं, नीट करावं, तर विद्यार्थी मित्र तुम्हाला जर 1 to 1 माझं कनेक्शन हवं असेल, माझं मार्गदर्शन हवं असेल, तर खाली मी एक गुगल फॉर्म देतोय, तो गुगल फॉर्म भरा आणि गुगल मीटच्या माध्यमातून, झूम सेशनच्या माध्यमातून मी तुमच्याशी संपर्क करेल. तुमचे काहीही डाऊट असतील तर ते डाऊट सुद्धा मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. मी खाली गुगल फॉर्मची लिंक देणार आहे, ते गुगल फॉर्मची लिंक भरा जर तुम्हाला माझं मार्गदर्शन 1 to 1 मीटिंगच्या माध्यमातून हवं असेल तर. बरोबर आहे. बघा आपली एक बॅच आहे निंबस बॅच फॉर नीट यूजी. जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर हे सुपर 6 ओजीज आहेत. बघा भारतातल्या सगळ्यात जास्त इंजिनियर्स आणि डॉक्टर्स बनवणारे हे टीचर्स आहेत है ना. प्रतीक जैन सर आहेत है ना, प्रणव पुंडरिक सर आहेत, अजित द्विवेदी सर आहे ज्यांना आम्ही ऍसिड सर म्हणतो, भारतामध्ये सगळ्यात प्रसिद्ध केमिस्ट्रीचे टीचर आहेत है ना. अमित गुप्ता सर आहेत बायोलॉजी सगळ्यात प्रसिद्ध कोट्याचे टीचर आहेत. अजय मिश्रा सर आहेत केमिस्ट्रीचे आणि रमेश शारदा सर आहेत परत केमिस्ट्रीचे. हे सगळे टॉप कोट्याचे टीचर्स तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहेत. आणि अजून अशीच एक बॅच आहे आपल्याकडे निंबस टॉप रँकर बॅच फॉर नीट. नीट साठी ही बॅच असणार आहे जिथे सी पाहुजा मॅम तुम्हाला शिकवणार आहेत. सी पाहुजा मॅम म्हणजे भारतातल्या सगळ्यात टॉप बायोलॉजीचे एज्युकेटर आहेत. त्याच्यानंतर अनुष्का मॅम आहेत, प्रणव सर आहेत, अनुभव श्रीवास्तव सर आहेत. तुम्ही बरेचसे शॉर्ट्स अनुभव सरांचे बघितले असतील युट्यूबवर. पूर्णपणे प्रॅक्टिकलच्या माध्यमातून फिजिक्स शिकवतात आणि तुम्हाला नक्की डॉक्टर बनवणार आहेत. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर निंबस SRG बॅच आहेत. प्रशांत जैन सर आपल्या लाईव्ह क्लासमध्ये आले होते. IIT मधले टॉप रँकर्स आहेत ते. 42 ऑल इंडिया रँक त्यांचा आहे आणि हे IIT बॉम्बे मधून पास आउट आहेत आणि ते तुम्हाला या स्पेशल रँकर ग्रुप प्रोग्राम मध्ये तुम्हाला शिकवणार आहेत. SRG बॅच आहे. सगळे कोटाचे जयंत नागडा सर आहेत, ब्रिजेश जिंदाल सर आहेत, मोहम्मद सर आहेत, पियुष माहेश्वरी सर आहेत. हे सगळ्या कोट्याच्या बेस्ट फॅकल्टीज तुम्हाला शिकवणार आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटची बॅच आहे निंबस अल्फा बॅच फॉर IIT JEE, ज्याच्यामध्ये धैर्य संदना मॅम तुम्हाला केमिस्ट्री मॅथमॅटिक्स शिकणार आहेत, ज्या स्वतः ऑल इंडिया रँक 29 आहेत IIT JEE मध्ये, ज्यांनी कोरियामध्ये सॅमसंग कंपनीमध्ये काम केलं आणि आज अनअकॅडमीमध्ये मॅथमॅटिक्स शिकवतात. बेस्ट हजारो विद्यार्थ्यांना IITians बनवलंय त्यांनी. विशाल सिंग सर आहेत, माझे खूप छान मित्र आहेत, केमिस्ट्री शिकवतात, एकदम बेस्ट केमिस्ट्री शिकवतात. आणि रोहित मिश्रा सर फिजिक्स शिकवतात. हे सगळे टॉप टीचर्स तुम्हाला शिकवणार आहेत आणि या सगळ्यांच्या लिंक मी तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये देणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जर याचे प्राइजेस ह्या फक्त 4499 आहेत. उद्या काही दिवसानंतर ह्या प्राइजेस वाढतील. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, तुम्हाला ही बॅच परचेस करायचं असताना लिंक दिलेली असतील कॉमेंटमध्ये आणि जर तुम्हाला कोड विचारला तर कोड काय सांगायचा आहे, चंपा CHAMPA ना. तुम्हाला वाटतं असेल सर चंपा को भूल गए, नहीं, चंपा को कभी नहीं भूलेंगे. चंपा कोड आपको लगाना है, आपको ये प्राइस में ये बैचेस मिल जाएंगे है ना. तर बघा रिझल्टची डेट पुन्हा एकदा सांगतोय, 5 ते जवळपास 10 मध्ये आपला रिझल्ट लागणार आहे, लवकरच लागणार आहे. त्याच्यानंतर क्लास 11 साठी आपण तयार असणार आहोत आणि मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. फक्त कमेंट करा. ऑल द बेस्ट.